मग आज अशा नेत्याबद्दल बोलूया ज्याची निष्ठा आजच्या राजकारणात दुर्मिळ झाली. आजच्या राजकारणात सत्ता आली की पक्ष बदलले जातात, पद मिळाले की विचार बदलतात आणि पैशाची ऑफर आली की अनेक नेत्यांची भूमिका बदलते. पण काही नेते असेही आहेत जे कोणत्याही परिस्थितीत आपल्या नेत्याशी आणि स्वतःच्या विचारांशी नेहमीच एकनिष्ठ राहतात. असे एक नेते म्हणजे राजाभाऊ पराग प्रकाश वाजे, सिन्नरचे खासदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी. माध्यमांमध्ये चर्चा आहे की ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने त्यांना तब्बल 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी ती ऑफर नाकारली. आज आपण त्यांचा राजकीय प्रवास, त्यांची कौटुंबिक राजकीय वारसा आणि त्यांच्या निष्ठेची कहाणी जाणून घेणार आहोत. राजाराम भाऊ यांचा जन्म 14 डिसेंबर 1965 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दगरूळ या गावी झाला. त्यांचा जन्म एक राजकीय कुटुंबात झालाय. त्यांचे आजोबा शंकर बाळाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार होते. त्यांच्या कार्यकाळात सिन्नर भागात विकासाची अनेक कामे झाली आणि राजकीय जागृती निर्माण झाली. त्यांचे वडील प्रकाश शंकरराव वाजे हे देखील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिले. म्हणजेच राजकारणाचा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यवसाय आणि शेती या क्षेत्रात काम केले. सिन्नरमध्ये त्यांचा पेट्रोल पंप व्यवसाय. मात्र व्यवसायापेक्षा त्यांना राजकारणाची अधिक आवड होती. त्यामुळे त्यांनी पूर्ण वेळ राजकारणात काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासून त्यांनी शिवसेनेत काम केलं. संघटनेत विविध पदांवरती काम करत त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली. नंतर ते सिन्नर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. सिन्नर आणि नाशिक परिसरात त्यांची लोकप्रियता, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क यामुळे पक्षात ते वेगाने पुढे गेले. ते नेहमी बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले. ग्रामीण भागात शिवसेनेचा पाया मजबूत करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. जून 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ आले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आमदारांनी बंड केले. शिवसेना 2 गटांमध्ये विभागली गेली. अनेक मोठे आणि ज्येष्ठ नेते शिंदे गटात गेले. मात्र त्या कठीण काळात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच कायम राहिले. त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि ते तब्बल 1,62,000 मतांनी खासदारपदी निवडून आले. या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधकांनी त्यांना इंग्लिश येत नाही, ते खेड्यातले व्यक्ती आहेत, दिल्लीत जाऊन नाशिकचे प्रश्न कसे मांडणार अशा टीका केल्या. यावर कोणताही राग न मानता त्यांनी एका सभेत संपूर्ण भाषण इंग्रजीमध्ये केले. फर्स्ट पॉइंट, regional referral hospital Nashik should be taken over under NHM and NCD. Government scheme and necessary funds should be provided for the new machinery and free treatments to benefit the patients who have exhausted their expenses under various government schemes. साधेपणा जाहीर केला की ते कॉन्व्हेंट स्कूल मधून शिकले आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी यालाच म्हणतात. 2026 मध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार फुटण्याच्या चर्चा सुरू झाल्या. ऑपरेशन टायगर या नावाने मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. याच काळात त्यांचं नाव देखील चर्चेत आलं. मात्र त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात सांगितलं, मी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे आणि कायम राहणार. माध्यमांमध्ये अशी चर्चा झाली की शिंदे गटाकडून त्यांना तब्बल 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, पण ती ऑफर त्यांनी नाकारली. त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी देखील याबाबत महत्त्वाचा खुलासा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार 1.5 वर्षापूर्वी ठाण्यातून काही लोक पक्षांतर्गत करण्यासाठी भेटायला आले होते. त्यावेळी प्रकाश वाजे यांनी त्यांना स्पष्ट शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले, आमची परिस्थिती तुम्हाला सांगतो. आमच्याकडे 60 एकर जमीन आहे, एक बंगला आहे, गावात 2 घरं आहेत, 20 एकर शेतीत फार्म हाऊस आहे, 2 मुली आहेत आणि त्यांची लग्न झाली आहे. मग राजा भाऊंना पैशाची काय गरज आहे? प्रकाश वाजे यांच्या या भूमिकेनंतर त्यांनी पक्षांतरचा प्रस्ताव नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. एकदा ते बोलले होते की मी जर त्रेतायुगात असतो तर छाती फाडून दाखवली असती आणि त्या छातीत उद्धव ठाकरे दिसले असते. हे वाक्य अतिशोक्ती वाटूच शकते, पण त्यांची भावना मात्र तशीच आहे. एकेकाळी काही खासदार विशेष खासगी विमानाने दिल्लीकडे जात होते, तर दुसरीकडे अत्यंत साधेपणाने रेल्वेने दिल्लीकडे निघालेले एक राजकीय नेते होते राजा भाऊच. राजकारणातील हा विरोधाभास अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला. एका बाजूला सत्ता आणि वैभव, तर दुसऱ्या बाजूला साधेपणा आणि निष्ठा. सिन्नर आणि नाशिक परिसर हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत आणि रस्त्यावर मांडण्याचा प्रयत्न केला.
कांद्याला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांचे शोषण थांबावे, त्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, यासाठी ते सातत्याने आवाज उठवत होते. यामुळे सिन्नर आणि नाशिक भागातील अनेक शेतकरी त्यांना आपला विश्वासू नेता मानतात. आजच्या राजकारणात पक्ष बदलणं ही सामान्य गोष्ट झाली. मात्र ते अशा काही मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी सत्ता, पद आणि पैशापेक्षा निष्ठेला जास्त महत्त्व दिले. 3 पिढ्यांचा राजकीय वारसा, सिन्नर पासून संसदेपर्यंतचा प्रवास आणि अनेक राजकीय वादळांमध्येही आपल्या भूमिकेवर ठाम राहणे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे खरे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला काय वाटतं? आजच्या राजकारणात निष्ठा महत्त्वाची आहे की सत्ता? त्यांची भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.